श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य आईकृत सिद्धारूढ वैभव बेल 6वा भाग 2. ओम नमः शिवाय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हुक्केरी प्रांतातील सामनगड किल्ला बांधण्याचे काम सुरू केले. तेव्हा हजारो माणसे कामास लावलेली होती. एके दिवशी कामगार कामावर देखरेख करीत असता इतक्यांचा मी पोशिंदा आहे असे शिवाजींच्या मनात सहज येऊन गेले. अभिमानाच्या योगे आपल्या शिष्याचे मन गढूळ झाले तेव्हा ते स्वच्छ केले पाहिजे अशा विचाराने समर्थ रामदास लगेच सामनगडी आले. एकाएकी समर्थांचे येथे येणे झाल्याबद्दल शिवाजी थोडे जपापले. दगडफोड्या छन्नी व घणाच्या द्वारे विहिरीतील दगड फोडून जसा झरा उत्पन्न करतो तद्वत सद्गुरु प्रेमरूपी छन्नी व बोधरूपी घणाच्या द्वारे शिष्याच्या हृदयातील अभिमानरूपी दगड फोडून ज्ञानाचा झरा मोकळा करतो. समर्थ म्हणाले, शिवबा, चल बांधकाम कसे काय झाले आहे ते पाहू. त्यावर शिवाजी समर्थांसह ठिकठिकाणी पाहत चालले. शिवाजी आपल्याच तंद्रीत असल्याचे जाणून समर्थ म्हणाले, शिवबा, खरोखर तुझी योग्यता काय वर्णावी. आज या गरिबांवर जर तू दया केली नसतीस तर बिचारे अन्ना वाचून खास मेलेच असते. पुढे ते दगडाकडे बोट करून म्हणाले, शिवबा, हा दगड फोडण्यास जरा वडार लोकांना सांग पाहू. दगड दुभंगताच पाण्यातून एक बेडकी पूर्ण दिशी उडी मारून बाहेर आली. समर्थ म्हणाले, शिवबा, काय तुझी योग्यता. या बेडकीला खडकात देखील पाणी मिळवण्याची व्यवस्था केलीस. समर्थमुखीचे हे शब्द ऐकताच शिवाजींचा अभिमान चटकन खाली उतरला. त्यांनी समर्थांचे पाय धरले आणि महाराज, आज आपण माझ्या डोळ्यात अंजन घातलेत म्हणून मी सावध झालो, नाहीतर असाच बेसावध राहून खास दुर्गतीलाच गेलो असतो. असे म्हणून समर्थांपुढे त्यांनी खेद प्रदर्शित केला. दुसरे खेपेस एकदा शिवाजी आपल्या राज्यातून जाऊ लागले असता समोरून एक भिक्षेकरी येत असलेला त्यांच्या दृष्टीस पडला. तेव्हा भराभर पावले टाकीत ते त्याच्या जवळ गेले. त्यावेळी शिवाजींना अभिमानाने पछाडले असल्याने त्याच्यापासून त्यांना सोडविण्याच्या उद्देशाने समर्थच तेथे आले होते. पण यावेळी शिवाजींना त्यांची ओळख पटली नाही. यत्कश्चित भिक्षेकरी असे समजून त्यांना उद्देशून समर्थ शिवाजी म्हणाले, अहो बाबा, माझे नाव शिवाजी असून मी या राज्याचा राजा आहे. तेव्हा तुम्हाला काही हवे असल्यास सांगा. त्यावर समर्थ म्हणाले, शिवबा, मी तुझा गुरु आहे. तेव्हा तुलाच काही हवे असल्यास तू सांग. अभिमानाच्या गुंगीत असलेल्या शिवाजींनी मला काही नको असे उत्तर दिले. पुढे ते म्हणाले, राजा तुमचा शिष्य असता तुम्ही भिक्षा मागणे हे योग्य दिसत नाही. तेव्हा यापुढे आपण भिक्षा मागणे सोडून द्यावे आणि माझ्या वाड्यात आनंदाने हवे तितके दिवस राहावे. त्यावर समर्थांनी, शिवबा, मला तुझे राज्य हवे आहे तेव्हा देशील का असे विचारले. यावेळी मात्र शिवाजींना समर्थांची ओळख पटली. त्यामुळे ते चपापले. त्यांना लगेच आपली चूक समजून आली. त्यानंतर एका कागदावर आजपासून माझे राज्य आपणास अर्पण केले आहे असा मजकूर लिहून तो कागद त्यांनी समर्थांच्या झोळीत टाकला आणि त्यांनी समर्थांपुढे साष्टांग नमस्कार घातला. त्यावर त्यांच्या पुढे मस्तक नमवून हात जोडून उभे राहिले व म्हणाले, महाराज, आता हे राज्य आपले असून मी आपला सेवक आहे. तेव्हा समर्थ म्हणाले, शिवबा, आता मी राजाही आहे आणि साधूही आहे. तू सेवक झालो म्हणतोस तर चल माझ्या बरोबर. असे म्हणून समर्थ त्यांना निर्जन स्थानी घेऊन गेले आणि त्यांनी आपण आणलेली भिक्षा झोळीतून बाहेर काढली आणि शिवाजी बरोबर ते खाण्यास बसले.
खाता खाता ते शिवाजीला उद्देशून म्हणाले, शिवबा, तुझे राज्य मला तू अर्पण केले म्हणून हे राज्य आता माझे झाले. पण माझ्यासारखेला राज्य करणे कसे जमणार? सदा फिरून मला सवय झाल्यामुळे एके ठिकाणी राहणे जमत नाही. तेव्हा मी राज्य घेऊन काय करू? याकरिता चालवायला मी तुला देणार आहे. तेव्हा यापुढे माझे राज्य म्हणून तू चालव आणि माझी आठवण सदा राहण्यासाठी भगवा झेंडा लाव. म्हणजे तुला व मला दोघांनाही निश्चिंत राहता येईल. एकूण शिवाजींचा अभिमान समर्थांनी अशा तऱ्हेने घालविला. समर्थ शिवाजी यांच्यासारखी जोडी म्हणजे गुरुला सर्वस्व अर्पण करणारा शिष्य आणि शिष्याकडून काहीच अपेक्षा न करणारा गुरु जगात पहावयास मिळणे फारच दुर्मिळ होय. सिद्ध पुरुषांचे हृदय वास्तविक अत्यंत कोमल म्हणजे लोण्यापेक्षाही मऊ असते. परंतु शिष्यांना सुधारते वेळी कधी कधी ते वज्रापेक्षाही कठीण भासतात. मठात सर्व जातीचे तसेच सर्व समाजाचे लोक येत असत. त्या सर्वांशी समर्थ महाराजांची समतेची वागणूक असे. जुन्या हुबळीत मुत्या नावाचा एक महाराहत असे. त्याची महाराजांवर अत्यंत भक्ती होती. पंढरीत विठोबाच्या देवळाचे आवार झाडण्याचे काम जसे चोख्या मेळाने घेतले होते, त्याप्रमाणे मठाचे आवार झाडण्याचे काम मुत्या करीत असे. त्याच्या मुखातून नेहमी शिवाय नमः हा मंत्र खेळत असे. कोणी काही प्रश्न केला तरी प्रथम शिवाय नमः म्हणून नंतर तो उत्तर देई. जो भेटेल त्याला शिवाय नमः म्हणून तो हात जोडीत असे. एके दिवशी दुपारच्या वेळी मुत्या मठाजवळच्या एका आंब्याच्या झाडाखाली बसून मोठमोठ्याने गळा काढून रडू लागला. त्याचा तो आर्तध्वनी शयनगृहात विश्रांती घेत असलेल्या महाराजांच्या कानी पडला. पाणी जसे उतरत्या जागी वाहत असते, तद्वत शुद्ध भाव ज्या ठिकाणी असेल त्याकडेच सिद्ध पुरुष वळतात. त्या क्षणी महाराज उठले आणि त्याच्या जवळ जाऊन मुत्या, काय झाले रे तुला रडायला? असा त्यांनी त्याला प्रश्न केला. तेव्हा तो म्हणाला, महाराज, आपल्या कृपेने माझे सर्व काही ठीक आहे. परंतु एकाच गोष्टीचे दुःख होते. ते म्हणजे सर्व लोक आपले जवळून दर्शन घेतात. कोणी आपणास आमंत्रण देऊन नैवेद्य अर्पण करतात. मी महापापी म्हणून माझा जन्म महार कुळात झाला. त्यामुळे मला मात्र काहीच करता येत नाही. माझ्याच कर्माचे हे फळ आहे. तेव्हा दोष तरी कोणाला द्यायचा? पुढच्या जन्मी तर चांगल्या कुळात घाल म्हणून मी देवाकडे रडतो आहे. मुत्याच्या या बोलण्याने दयामय महाराजांचे हृदय कळवळले. ते म्हणाले, मुत्या, उद्या तुझ्याकडे मी 12 वाजता जेवणास येईन. मग तर झाले ना. उठ, आता घरी जा. इतके बोलून महाराज मठात गेले. त्यावर मुत्या आपल्या उपरण्याने डोळे पुशीत घरी जाऊ लागला. त्याचा आनंद गगनात मावेना. घरी गेल्यावर बायकोला सांगताच ती पण आनंदात बुडून गेली. दुसरे दिवशी तिने अंगणात सडा घालून घर सारवून रांगोळ्या काढल्या. 12 वाजतील केव्हा आणि महाराजांचे पाय घराला लागतील केव्हा असे त्यांना वाटू लागले. 12 वाजण्याची वेळ होत आली. तोवर मुत्या व त्याची पत्नी पूजेचे साहित्य आणि नैवेद्य तयार करून नामस्मरण करीत महाराजांची वाट पाहत उभी होती. मठात रोज महाराज 11:30च्या सुमाराला जेवण झाले की विश्रांतीसाठी शयनगृहात जात. त्या समयी आने रामप्पा आणि खंडे भीमप्पा हे दोघे दरवाजाच्या बाहेर पहारा करीत आणि महाराजांची विश्रांती घेऊन झाल्यावर ते शयनगृहात जाऊन त्यांच्या सेवेत तत्पर राहत असत. अशा प्रकारे बंदोबस्त पहारा असून सुद्धा मुत्याला वचन दिल्याप्रमाणे महाराज ठरल्या वेळी मुत्याच्या घरी गेले. महाराजांना पाहताच
त्या उभयतांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या भाविक पती-पत्नीने महाराजांना मांडलेल्या आसनावर बसण्याची विनंती केली आणि षोडशोपचारे पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण केला. चंद्रोदय होताच समुद्र जसा उचंबळून येतो, त्याप्रमाणे त्या उभयतांची भक्ती पाहून महाराजांचे हृदय आनंदाने भरून आले. भोजन संपल्यावर महाराज हात धुण्यासाठी जेव्हा बाहेर आले, तेव्हा सिद्ध्या नावाचा एक महाराजांचा भक्त भिक्षा मागून मठाकडे जात होता. त्यास महाराजांना पाहिल्यासारखे वाटले. पण मजे मनी ते ध्यानी म्हणतात त्याप्रमाणे आपल्या अंतर्यामी महाराजांचा ध्यास असल्यामुळे ते दिसल्याचा आपणास भास झाला असावा. अशा समजुतीने तो तसाच पुढे निघाला. त्यावर पुरी खात्री करून घेऊनच पुढे जावे असे वाटून पुन्हा तो मुत्याकडे आला. त्याने "तुझ्याकडे महाराज आले होते का?" असे मुत्याला विचारले. त्यावर मुत्याने खरी हकीकत त्यास सांगितली. त्यानंतर मठात येऊन सिद्ध्याने आपण पाहिलेले आणि ऐकलेले वर्तमान सर्वांपुढे सांगितले. परंतु महाराजांचे शयनगृहाचे दार बंद असून रामप्पा व भीमप्पा हे दोघे दाराशी बसलेले असल्यामुळे सर्वांनी सिद्ध्याला मूर्खात काढले. उत्तर हिंदुस्थानातील मटण या गावी राहणारे महात्मा परमानंदजी हे एकदा रस्त्यावरून चालले असता एक इसम कोकरू घेऊन चालला होता. वाटेवर परमानंदजींना पाहून तो म्हणाला, "ए बाबा, हे कोकरू खांद्यावर घेऊन माझ्याबरोबर चल." त्याप्रमाणे कोकरू घेऊन परमानंदजी त्याच्या मागोमाग जाऊ लागले. वाटेवर परमानंदजी त्या इसमाला विचारू लागले, की "महाराज, या कोकराला घेऊन जाऊन काय करणार आहात?" तेव्हा त्या इसमाने उत्तर दिले, साहेब बहादुरांकरिता याचे मटण शिजवायचे आहे." हे शब्द ऐकता क्षणी महात्मा परमानंदजींचे शरीर थर-थर कापू लागले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागला. कंठ सद्गदित झाला. पाय पुढे चालेनासे झाले. त्यावेळी ते डेऱ्याजवळ पोहोचले होते. त्यांची ही स्थिती पाहून तो साहेबांचा नोकर ओरडून म्हणाला, "अरे, तुला झाले काय कापायला? तुझे मास्तर नाही ना शिजवायचे?" इतक्यात साहेब बहादूर बाहेर आले. तेव्हा त्यांना उद्देशून परमानंदजी म्हणाले, "महाराज, या कोकराने आपला काय अपराध केला आहे म्हणून याला ठार मारायचे? हे जंगलातील चारा खाऊन आपली उपजीविका करते. नदी नाल्याचे पाणी पिऊन आपली तृष्णा भागवते. शिवाय आम्हाला थंडी वाऱ्यापासून वाचविण्यासाठी आपल्या अंगावरील गरम लोकर देते." त्यावर नोकर क्रोधाने लाल होऊन म्हणाला, "बस कर तुझे ब्रह्मज्ञान." परमानंदजी म्हणाले, "महाराज, कृपा करून या कोकराला सोडून द्या. त्याच्या बदली मी माझे मांस देतो, ते ग्रहण करा." असे म्हणून स्वतःचे मांस देण्याकरिता सुरीसारख्या एखाद्या हत्यारासाठी ते इकडे-तिकडे न्याहाळू लागले आणि मुखाने कोकरावरील संकट दूर करण्यासाठी परमेश्वराची विनवणी करू लागले. त्या समयीचे त्यांच्या मुखावरील अप्रतिम तेज पाहून साहेब बहादूर व त्यांचे नोकर परमानंदजींना शरण आले. घडलेल्या प्रमादाबद्दल माफी मागून कोकराला न मारण्याचे त्यांनी कबूल केले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. हम्म.